नमस्कार, जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे देशाची सागरी सुरक्षा आणि त्यामध्ये कोळी समाजाचं योगदान. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण ज्या वेळेला आपण सागरी सुरक्षेविषयी बोलतो तर आपल्याला माहिती आहे की जी रचना आपली आहे सागरी सुरक्षेची ती अशा प्रकारे आहे. आपल्या किनारपट्टीपासून तर 20 नॉटिकल मैल पर्यंतचा जो समुद्र असतो त्याचं रक्षण करण्याचं काम हे सागरी पोलिसांचं असतं. आणि महाराष्ट्राचा जवळजवळ 780 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. तिथे 9 किंवा 10 पोलीस स्टेशन्स आहेत. ते तिथे पेट्रोलिंग करतात, तिथे ते रस्त्यावरती येतात, समुद्रामध्ये जातात वगैरे. 20 नॉटिकल मैल पासून तर 200 नॉटिकल मैलचा जो समुद्र असतो ते तिथे इंडियन कोस्ट गार्ड किंवा भारतीय तटरक्षक दल त्यामध्ये सामील असतं आणि ते तिथे काम करतात. त्यांच्याकडे बोटी आहेत, त्यांच्याकडे विमानं आहेत, त्यांच्याकडे अनेक गोष्टी आहेत. आणि 200 नॉटिकल माईलचा जो पुढचा समुद्र असतो त्याची सुरक्षा जी असते ती त्याचं काम आहे भारतीय नौदल किंवा इंडियन नेव्हीकडे. आणि याच्याशिवाय आपल्याकडे पुष्कळ बंदरं आहेत, जसं की मुंबईचं JNPT बंदर आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट तिथे CISF सुरक्षेकरता असतं. मग काही प्रायव्हेट पोर्ट्स असतात, जसं दिवे आगर वगैरे आहे, तिथे प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज असतात. याच्याशिवाय आपल्याकडे आपण जर किनारपट्टी बघितली गुजरातची किंवा वेस्ट बेंगॉलची, जिथे आपला समुद्र किनारा मिळतो पाकिस्तानला, तर गुजरातच्या किनारपट्टीवरती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्या फ्लोटिंग आउटपोस्ट आहेत तिथे. अशा अनेक प्रकारची म्हणजे संस्था सुरक्षेकरता काम करतात. आणि याच्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये इंटेलिजन्स एजन्सीज म्हणजे गुप्तचर संस्था असतात, त्या सुद्धा काम करतात. तर असं सगळं मिळून हे काम करतात देशाच्या समुद्र किनाऱ्याला सुरक्षित ठेवायचं. परंतु यामध्ये जो एक अतिशय महत्वाचा घटक आहे तो म्हणजे देशाचा कोळी समाज किंवा देशातले फिशरमन जे समुद्रात मासेमारी करता जातात. तर आज आपण त्यांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत की त्यांच्या समोर वेगवेगळ्या समस्या काय असतात, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, त्यांच्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजेत, त्यांना कशा प्रकारचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे आणि त्यांना जर देशाच्या सुरक्षेमध्ये त्यांचं योगदान जर अजून वाढवायचं असेल तर ते कसं करावं लागेल, या विषयांवरती आपण बोलणार आहोत. कारण शेवटी आपला मुद्दा हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. आणि हे सगळं बोलण्याकरता आज माझ्याबरोबर 2 मान्यवर आहेत. एक तर आहेत श्री उदयजी करमरकर, ज्यांचा कोळी समाजाशी प्रचंड संबंध आहे. ते किनारपट्टी कोकणमध्येच राहतात ते. आणि ते गेले अनेक वर्ष कोळी समाजामध्ये सुधारणा व्हाव्यात म्हणून ते काम करत आहेत. अनेक संघटनांशी त्यांचा संबंध आहेत. आणि दुसरे माझ्याबरोबर जे आहेत ते संतोष पावरीजी आहेत. ते सुद्धा, यांचा सुद्धा संबंध खूप आहे या कोळी समाजाशी. आणि ते आपला समाज किंवा आपल्या किनारपट्टी सुरक्षित व्हावी म्हणून ते काम करत आहेत. तर मला वाटतं आपण सर्वात पहिले जाऊ उदयजी करमरकर यांच्याकडे. ते आपल्याला आता स्क्रीनवरती दिसत आहेत. की उदयजी, माझा पहिला प्रश्न आपल्याला जो आहे तो म्हणजे असा की कोळी समाज जो आहे, कोळी समाज, या कोळी समाजाच्या समस्या काय आहेत? कारण जे काही मला थोडंफार माहिती आहे त्याच्याप्रमाणे आजकाल जे आपलं समुद्र किनारा आहे त्या पाण्यामध्ये मासेमारीचा दुष्काळ पडलेला आहे. लोकांना शेतीचा दुष्काळ हा माहिती असतो की कधी जर पाऊस नीट पडला तर दुष्काळ येतो, परंतु इथे सुद्धा मासेमारीचा दुष्काळ पडलेला आहे. दुसरं, या भागामध्ये कारखाने वगैरे येतात तर त्यामुळे पोल्युशन हे वाढतं आहे. असं म्हटलं जातं की मुंबईचं जे पोल्युशन आहे ते अलिबाग पर्यंत पोहोचतं. आणि यामुळे जे मासेमारीचा जो व्यवसाय आहे त्याला अनेक प्रॉब्लेम्स होतात. तर आपण सुरू करूया. उदयजी, आपण सांगा कोळी समाजाच्या सध्या सुरक्षा काय आहेत आणि त्याच्याहून जास्त महत्व की त्यांनी करायला काय पाहिजे. उदय करमरकरजी. उदयजी, आपण बोलावं. उदयजी. उदयजी, माझा आवाज येतोय का आपल्याला? त्यांच्या माईकचा प्रॉब्लेम आहे सर, परत फोन लावा लागणार वाटतं. माईक का प्रॉब्लेम आहे?
अच्छा, ओके, उनको माइक को बोलो, माइक को म्यूट करो ही मत, उनको बताओ. हाँ, तुमचा माईकचा हॅलो. प्रॉब्लेम आहे. हा, बोला. बोला उदयजी. हाँ हाँ बोलिए. हा, बोला उदयजी, तुम्ही दिसताय आम्हाला चांगलं, होय तरी होय होय. बोलावं आपण. हाँ, प्रश्न विचारताय का पहिला? हो, मी आपल्याला हाँ प्रश्न असा विचारला की हाँ कोळी समाजाची वेगवेगळी आव्हानं काय, त्यांच्यासमोर वेगवेगळे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि हाँ. ते सॉल्व्ह करण्याकरता, ते दूर करण्याकरता आपण करायला काय पाहिजे. अच्छा. उदयजी, आपण बोलावं. हाँ हाँ. कोळी समाजामध्ये एक तर त्यांचं अज्ञान आहे, शिक्षण कमी आहे, ही मोठी समस्या. आणि याच्यामुळे या लोकांना पाहिजे त्या प्रमाणात आपलं ऊर्जितावस्था आणण्यासाठी काही प्रयोग करता येत नाही. हा पहिला मुद्दा आहे. यांना अवेअरनेस नाही. मग अवेअरनेस ट्रेनिंग द्यावं गव्हर्नमेंटने. असं मी 2 वर्षापूर्वी नॅशनल सिक्युरिटी ऑफ याच्यामध्ये मी बोललो होतो. त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला ट्रेडिशनल फिशरमन. त्याच्यामध्ये मत्स्यमंत्री होते केंद्राचे, त्यांच्या पुढेही हा विषय मांडला होता मी. आणि त्यांनी या विषयात काही करायचं असं ठरवलेलं आहे. आता कोळ्यांच्या समस्या आहेत की आज फिशिंगला मासेच नाहीत समुद्रामध्ये, पण ते का नाहीत हे या लोकांनी कधी शोधलंच नाहीये. फिशरमनचं शिक्षण कमी असल्यामुळे त्याच्यात त्यांनी काही शोधावं, संशोधन करावं असंही त्यांचं नेचर नाही. परंतु आज अनेक ठिकाणी कोस्टलाईनला जर बघितलं तर अनेक ठिकाणच्या खाड्या ज्या आहेत ह्या प्रदूषित झाल्यात औद्योगिक क्षेत्रामुळे. आणि मत्स्य हे खाडी क्षेत्रातच येऊन बीज आपलं घालतं आणि मग पुढे मत्स्य संवर्धन होत असतं. त्याच्यामुळे प्रदूषण हा मोठा एक त्यातला ड्रॉबॅक आहे की या प्रदूषणाला कोण थांबवणार, असा कायमच प्रश्न आहे. त्या दृष्टीने काही पावलं उचलली आहेत मी काम करत असताना. आणि जेवढं प्रदूषण कमी होईल तेवढं मत्स्यबीज लवकरात लवकर वाहे होऊ शकतं त्या खाडीमध्ये. आज परिस्थिती आहे की मत्स्य बीज घालायसाठी मत्स्य येतं खाडीमध्ये, पण ते घाणेरडं पाणी आहे म्हटल्यानंतर ते परत जातं. डीप समुद्रामध्ये कधीही बीज सोडलं जात नाही, खाडीमध्ये सोडलं जातं. खाडीमधला चिखल हा त्यांना प्राधान्याने फूड म्हणून पुढच्या पिढीला तर मिळत असतं आणि त्यातून ती पिढी नवीन नवीन तयार होत असते. तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये एक असा आहे की पावसाळी फिशिंग बंद असावं 4 महिने, असा एक मुद्दा आहे. शासनाने बेंड केलेला असतं, पण शासनाचा बेंड मोडून ही लोक फिशिंग करतात. त्याच्यामुळे पुढे भविष्यातलं फिशिंग जे आहे ते आधीच संपलेलं असतं. कारण साधारण ब्रिडिंग असतं ते पावसाच्या ह्याच्यामध्ये होतं. मेच्या 3ऱ्या आठवड्यापासून ब्रिडिंगला सुरू होतं आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते अंडी वगैरे सोडली जातात. त्याच्यानंतर त्याची प्रजाती तयार व्हायला 2 महिन्याचा कालावधी लागतो. पण ते फिशिंग पावसाळी करत असल्यामुळे फार प्रॉब्लेम येतो. या विषयात मी जेव्हा तामिळनाडूमध्ये गेलो तेव्हा तामिळनाडूला तिथल्या लोकांनी बेंड केलं आणि जे कोणी फिशिंगला उतरतील त्यांना त्याच्यावरती पेनल्टी घेतली जाते. महाराष्ट्रात किंवा अन्य ठिकाणी तसं काही केलं जात नाही आणि त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम सुरू होतो अनेक ठिकाणी. दुसरं, त्या लोकांच्याकडे मत्स्य साठवण्याची प्रक्रिया करायला पाहिजे किंवा हे त्यांच्याकडे नाही सुविधा. बर्फ फॅक्टरीज अनेक ठिकाणी नाहीत. अनेक ठिकाणी कोळ्यांना यातलं काही माहित नाही. अनेक ठिकाणी जे काही मत्स्य वाळवलं जातं ते कुठल्याही जागेत वाळवलं जातं, त्यात घाण वगैरे किंवा असं सगळ्याच प्रकारचं हे येतं. त्यामुळे मला अनेक ठिकाणी फिरताना असं कायम लक्षात येतं किंवा इटेबल फूड होतं का मग, आणि ते इटेबल फूड नसेल तर लोकांना त्याच्यापासून होऊ शकतात. अशा अनेक प्रॉब्लेम आहेत. सगळेच प्रॉब्लेम आता काही मला मांडता येणार नाहीत त्या दिवशी वेळेच्या अभावी. ओके उदयजी, तुम्ही उदयजी, हा, मला तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही कोळी समाजाच्या, उदयजी, हा बोला. आपण कोळी समाजाच्या काही समस्या आपण आता पुढे मांडल्या. त्याच्यामध्ये आपण 2 महत्वाचे मुद्दे जे उभे केले ते म्हणजे त्यांचा अशिक्षितपणा, म्हणजे अशिक्षितचा अर्थ की कडे येत नाही असं म्हणण्याचा अर्थ नाही. त्यांचा उद्योगधंदा आहे, त्या उद्योगधंद्याविषयी तो शास्त्रीय पद्धतीने कसा करावा, चांगल्या पद्धतीने कसा करावा, याविषयी त्यांच्याकडे नॉलेज कमी आहे. हा आपला मुख्य मुद्दा आहे की त्यांना शिकवायला पाहिजे. तर मला आपल्याला एक प्रश्न म्हणजे विचारावासा वाटतो की जसं आज महाराष्ट्रामध्ये शेतीवरती संशोधन करण्याकरता ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे दापोलीला पण आहे, कोकणामध्ये आहे. तर मला आपल्याला विचारायचं आहे की अशा प्रकारच्या संशोधन संस्था, अशा प्रकारच्या संशोधन कॉलेजेस, अशा प्रकारचं संशोधनाचे कोर्सेस वगैरे ते नाही का? जसं BSc ऍग्रिकल्चरल असतं, MSc ऍग्रिकल्चरल असतं, कॉलेजेस शिकवलं जातं ऍग्रिकल्चरल विषयी. तर तसं अशा प्रकारची कॉलेजेस आपल्याकडे किंवा स्कूल्स आपल्याकडे आहेत की नाही?
उदयजी. स्कूल, हा, आता नागपूरमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी काढायचा आणि याचा प्रयत्न सुरू आहे शासनाचा. आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये सागरी फिशिंगचा विषय करायचा झाला तर त्या लोकांना तिथलं किती ज्ञान असणार आहे सागराच्या संदर्भातला, हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे हे जे केंद्र आहे ते साधारण त्यांनी सिशोरच्या लगत कुठेतरी असलं पाहिजे. पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू भागात तिथे एक आहे सेंटर ट्रेनिंग देणारं, पण या लोकांचा जेवढ्या लोकांपर्यंत ते स्प्रेडिंग व्हायला पाहिजे तिथपर्यंत होत नाही. फक्त तिथलीच लोक, तिथे कोणी आलं तरच तो केला जातो कार्यक्रम आणि त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. यासाठी जे त्यांच्या सोसायट्या किंवा मत्स्य विभाग जो आहे त्यांनी ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, ती काही केली जात नाहीये पूर्ण. मी अनेक वेळेला त्यांना पत्रव्यवहार केला या संदर्भात. या लोकांना ट्रेनिंग देताय तुम्ही, कुठेतरी पेपरला बातमी छापताय आणि ते पेपर सगळेच वाचतात असं नाही कोळी समाजातली लोक. या दृष्टीने तुम्ही ग्राउंड फ्लोअरला त्यांच्या ज्या सोसायट्या वगैरे आहेत डिझेल वगैरे पुरवणाऱ्या किंवा त्यांचं साहित्य पुरवणाऱ्या त्यांच्यापर्यंत न्यावं आणि त्यांनाच मीटिंग मध्ये घेऊन त्यांना विषय मांडायला सांगितलं पाहिजे ना त्यांनी. ते काही होत नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शासनाने काहीतरी उचलली पाहिजे, तरच ते होऊ शकेल. आम्ही पोहोचवतो पण मग ते म्हणतात साहेब आम्हाला ते माहिती नाही कुठं जायचं कसं जायचं, असाही प्रॉब्लेम आहे त्यांचा. ओके उदयजी, तुमचा हा मुद्दा बरोबर आहे. उदयजी, मला तुम्हाला याच्यावरती एक उपप्रश्न विचारायचा आहे. विचारा. हा प्रश्न असा की आता हे जे आपलं जे कोकणामध्ये ज्या शाळा वगैरे आहेत किंवा कोकणामध्ये जे कॉलेजेस आहेत तर त्याच्यामध्ये आपण इतर विषय शिकवतो, इतिहास आहे, भूगोल आहे, गणित आहे, तर तिथे कोळ्यांच्या उद्योगधंद्याला उपयोगी होईल असे काही लेसन्स आहेत का? अशा प्रकारचं काही शिक्षण दिलं जातं का? अशा प्रकारचं काही उद्बोधन केलं जातं का? हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की हे जे तुम्ही फिशिंग सोसायटी विषयी बोलला की त्यांच्याकडनं त्यांना डिझेल मिळतं, त्यांच्याकडनं इतर हे मिळतात, तर या किती सक्षम आहेत आणि जर सक्षम नसतील तर त्यांना सक्षम करण्याकरता काय करायला पाहिजे? आणि याच्याशिवाय आज तसं म्हटलं तर सरकारची अनेक डिपार्टमेंट्स या किनारपट्टीवरती काम करतात. म्हणजे फिशरीज डिपार्टमेंट आहे, लाईट हाऊस डिपार्टमेंट आहे, मग कस्टम्स अर्थात कस्टम्स किंवा एक्साईज यांचा डायरेक्टली संबंध नाहीये पण ते आहेत, मग ऍग्रिकल्चरल डिपार्टमेंट आहे, मग याच्याशिवाय म्हणजे इतर ज्याला म्हणायचं अशा सामाजिक संस्था सुद्धा तिथे आहेत. तर या सगळ्यांनी कोळ्यांना सज्ञान बनवण्याकरता यांचं काही योगदान आहे का? योगदान असायला पाहिजे का? ते काय करतात, त्यांनी काय करायला पाहिजे? उदयजी. आतापर्यंत कसं आहे, फिशरिंग डिपार्टमेंटचं जे आयुक्तालय आहे महाराष्ट्राचं, महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर ते मुंबईमध्ये आहे. पण त्या आयुक्तालयामधनं काही फक्त फतवे निघतात आणि ते जिल्हा स्तरावरती जे त्यांचे मत्स्य आयुक्त असतात, उपायुक्त, त्यांच्याकडे जातात. पण उपायुक्तांना काम नको म्हणून ते काही लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत, असं आतापर्यंत माझ्या निदर्शनास आलंय. दुसरा विषय असा आहे की आता कोकण कृषी विद्यापीठाचं एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये यातलं सगळं ट्रेनिंग दिलं जातं. ते रत्नागिरीमध्ये शेरवली म्हणून काहीतरी गाव आहे, तिथे कुठेतरी ते आहे. परंतु त्या शाळा कॉलेजला सुद्धा फार मुलं कमी जात आहेत. आता मी ट्रेड बघितला तर मत्स्य मार करणारे जे लोक आहेत ते हॉटेल मॅनेजमेंट मध्ये नवीन मुलं जायला लागलेत, पण फिशिंगकडे कोणी जात नाही. त्याच्या उलट केरळमध्ये फिशिंगला जाणारे लोक जास्त आहेत सुशिक्षित असले तरी. आता मी आता म्हणलं तसं की या सगळ्याचा जो काही भाग आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, तो मी माझ्या परीने आता करत असतो. मी भारतभरात फिरत असल्यामुळं या विषयासाठी मी करतो. पण मी गेल्यानंतर तिथे बघायला कोणीतरी किंवा त्यांना गाईडलाईन द्यायला माणसं पाहिजेत, तेवढी ती उपलब्ध होत नाहीयेत. हा मोठा त्यातला ड्रॉबॅक आहे. अनेक संस्था अशा आहेत की त्या फक्त त्यांचा ह्याच्यातून कॅश कशी येईल आपल्याकडे किंवा निधी कसा येईल असाच बघितला जातो. परंतु ज्या डिपार्टमेंटकडे जे काम आहे त्यांनी ग्राउंड फ्लोअरला जायला पाहिजे. त्याचबरोबर या कस्टम मध्ये एक मोठा प्रॉब्लेम येतो की कस्टम त्यांना पासेस देतात. म्हणजे कस्टमचा संबंध येत नाही फिशरीजशी असं नाहीये, तर कस्टमने यांना पास द्यायचे असतात आणि पास देताना कुठले खलाशी आहेत, त्यांचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे हे काही न बघता जो नौकेचा मालक असेल त्या नौकेच्या मालकाकडनं ते आणलेले फोटो चिटकवतात, त्याच्यावर धब्बा मारतात आणि त्याला पास दिला जातो. ही मोठी चूक आहे. अनेक ठिकाणी अशा आता माझ्या लक्षात येतं की बाहेरचे कोणीतरी आलेले आहेत, त्याला जर पत्ताही सांगता येत नाही, पण कस्टमवाल्यांची ही जबाबदारी आहे ना की आपण तो पास देतो, तो व्यक्ती आपल्याला समोर बघायला पाहिजे, मग त्याला पास दिला पाहिजे. ते होत नाही. असे अनेक विषय या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. आता या सगळ्या साईडला पुरायचं तर मग किती वेळांनी आणि किती ठिकाणी यांना त्रास देत राहायचा आणि बोलत राहायचा हा प्रश्न येतो कायमच.
आणि त्यांच्या सामाजिक संस्था आहेत त्या फक्त त्यांच्या समाजातले कार्यक्रमाच्या दृष्टीने काम करतात. ह्याच्यामध्ये काही नवीन व्हावं अशा दृष्टीने काही काम करत नाहीयेत. मध्यंतरी एक माझ्याकडे कन्सेप्ट आली या 1.5 वर्षामध्ये प्रवास करत नाही, त्याच्यामुळे काय करावं, यांना काय करता येईल. तर मग मत्स्यपासून पापड बनवण्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. मी 2-3 ठिकाणी आता काही ठिकाणी महिलांना त्या दाखवलं की कसं केलं जातं, काय केलं जातं. मत्स्यपासून लोणचं बनवलं जातं चांगल्या प्रकारे. कोलंबीचं लोणचं आहे, त्याचबरोबर अनेक त्याचे बारीक बारीक पीसेस करून अन्य फिश सुद्धा लोणचं केलं जातं आणि ते साधारण 2 ते 6 महिन्यापर्यंत टिकतो. असं त्यांना बाय प्रॉडक्ट जर शिकवलंय किंवा आता बारीक जो जवळा येतो म्हणजे कोलंबीचा बारीक पीस असतात ज्याला जवळा म्हणतात ह्या भागामध्ये कोळी समाज, त्या जवळ्याची चटणी चांगल्या प्रकारे बनवून ती 6 महिने नाही तर वर्षभर ती चटणी राहू शकते. त्याचंही बाय प्रोडक्शन केलं तर या लोकांची ऊर्जित अवस्था चांगली येऊ शकते. पण हे ट्रेनिंग देण्याची पण आवश्यकता आहे सगळ्या लोकांना. त्याचबरोबर आपण अनेक क्षेत्रामध्ये आज त्यांना बघितलं तर तसे काही गाईडलाईन्स वगैरे दिली जात नाहीयेत. ग्राउंड फ्लोअरला पोहोचायचंच कोणी करत नाहीये. माझा तर म्हणजे काही लोक मला म्हणतात तुम्ही आमच्यावर आरोप करता अधिकारी लोक. म्हटलं तुम्ही ग्राउंड फ्लोअरला जाऊन त्यांना काही टेक्निक शिकवतच नाही किंवा माहिती देत नाही तर मी म्हणलेल्या काय गोष्टीमध्ये चूक आहे असा अनेक वेळेला प्रश्न येतात असतात. पण या लोकांनाही त्याच्यात थोडीसं आपण आपल्याला काही करायचं आहे आणि तो धंदा वाढवायचा म्हणून केलं पाहिजे. आज अनेक ठिकाणी गैर फिशरमनच ह्याचा कोलंबीचा प्रकल्प तयार करतात, कोलंबी उत्पादन करतात. ते कुठेतरी ट्रेनिंग घेऊन येतात बाहेरून, केरळामधनं किंवा तामिळनाडूमधनं. पण या प्रदेशामध्ये मी बघितलं तर फिशरमनना स्वतः काही यातलं डेव्हलपमेंट करावं असं दिसत नाही. फक्त आता पालघर जिल्ह्यामध्ये एका माणसाने उद्योग केलाय की त्याने आता जे हे असतात चिंबोरी म्हणतात किंवा त्याला हे म्हणतात त्यांच्यामध्ये चिंगुळ म्हणतात, तर त्याची त्यांनी शेती केली. लोकांकडनं भाड्याने जागा घेऊन त्याच्यामध्ये चिंबोरी तयार करतो तो आणि ते विकतो. साधारण 1 लाफ्टर त्याला म्हणतात. त्या लाफ्टरचे वजन असतं साधारण 950-900 एवढं ग्रॅम पर्यंत जातो आणि त्याला 1800 ते 2200 रुपयाचा किलोचा भाव मिळतो. पण ह्या लोकांना हे कोणी ट्रेनिंग दाखवतच नाही. यांच्याकडे जागाच नसतात कोळी समाजाचं. पण मग यांना भाड्याने घेऊन काम करायची ही प्रवृत्ती ह्या लोकांमध्ये नाही, ती रुजवण्याची आवश्यकता आहे. ओके उदयजी, तुम्ही अनेक महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. उदयजी, माझा पुढचा प्रश्न पण ऐका. पुढचा प्रश्न असा होता की हे जे कोळी समाज जो बोटीमध्ये बसून जातो मासेमारी करण्याकरता समुद्रामध्ये, त्यांना पासेस इश्यू केले जातात कस्टम्स कडनं. त्याच्यानंतर त्यांचे जे बोटीचं व्हेरिफिकेशन वगैरे होतं. पण त्याच्यात 2-3 सुरक्षेचे मुद्दे हे पुढे आलेले आहेत. एक तर असं आलेलं आहे की आज अनेकांकडे म्हणजे आज कोकणामध्ये मासेमारी करण्याकरता अनेक बांगलादेशी आलेले आहेत, अशा प्रकारच्या मीडियामध्ये बातम्या होत्या. अनेक नेपाळी आलेले आहेत. आता नेपाळ्यांना भारत आणि नेपाळ मधल्या कराराप्रमाणे इथे यायला अलाउड आहे. त्यात काही म्हणजे त्याला आपण कायदेशीर तर थांबवू शकत नाही. परंतु बांगलादेशी सुद्धा आहेत आणि अनेक वेळा यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट नसतात की जे व्हेरिफिकेशन केलेलं नसतं. आणि ज्यावेळेला फिशिंगचा जे सीझन सुरू होतो त्यावेळेला एकदम अचानक जास्त लोक तिथे येतात, कारण त्यावेळेला जास्तची गरज असते. आणि तुम्ही दुसरा जो मुद्दा मांडला की म्हणजे बोटीचं जे व्हेरिफिकेशन वगैरे ते करण्याचं काम असतं आपल्या पोर्ट डिपार्टमेंटचं वगैरे, तर ते वेळेवरती होत नाही. असं दिसलं की एकाच नंबरच्या अनेक बोटी दिसल्या. काही वेळा बोट जुनी झाली ती सर्व्हिस मधनं बाहेर पडली, तर जशी एखादी कार सर्व्हिस मधनं बाहेर पडली की त्याला डिरजिस्टर केलं जातं आणि कॉम्प्युटर रेकॉर्ड अवेलेबल असतं. तशा प्रकारचं रेकॉर्ड अवेलेबल नसतं. म्हणजे जो आपण त्याला म्हणायचं की आता मोटर कार म्हणा, स्कूटर म्हणा, ते बऱ्यापैकी रजिस्टर्ड झालेलं आहे आणि ते कोणाच्या नावावरती आहे, कशा नावावरती आहे, त्याचा आधार कार्डाचा लिंकअप झालेला आहे, ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंकअप झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे सुरक्षेचे भंग हे त्या मानाने कमी होतात. परंतु सुरक्षा भंग हे कोळी समाजाच्या बाबतीत जास्त होतात, कारण आधार कार्ड जे लिंकअप व्हायला पाहिजे आयडेंटिटी कार्डशी किंवा जे लिंकअप व्हायला पाहिजे रजिस्ट्रेशन, बोटीच्या रजिस्ट्रेशनशी जे लिंकअप व्हायला पाहिजे, त्यांचे जे इतर क्रू असतात त्यांच्याशी, तर ते अजून पूर्णपणे झालेलं नाहीये असं बातम्या येतात. यावरती तुम्ही काय प्रकाश टाकाल? आतापर्यंत कसं आहे की पोर्ट मधल्या लोकांकडनं जे रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे ते रजिस्ट्रेशन केलं जातं, पण रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याचं काम कधीच झालेलं दिसत नाही मला. आणि ज्या होड्या ही लोक रिटायर करतात किंवा बाजूला काढतात की आता हिचा काही उपयोग नाही, ती तशीच बंदरावरती सोडून दिलेली असते. म्हणजे तिचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलेलं नसतं, तिला तोडफोड करून बाजूला काढलेली नसते, तशी अखंड ती सोडून देतात. आणि ते म्हणतात ज्या ह्याच्यावरती आम्ही कमवलं त्याला तोडफोड कशी करायची, असं ह्या लोकांचा एक मनामधला भाव आहे.
ते आपण ज्यांना कमवलं त्याच ह्याला आपण तोडणं काही बरोबर नाही असं ते समजून ते काही तोडत नाहीत. आणि मग अशा होड्या ज्या बेवारस म्हणून पडलेल्या असतात सागरी किनाऱ्यावरती, आणि मग दुसऱ्या कोणाला तरी ते लक्षात आलं की ते वापरले जातात, आणि म्हणून मग डबल नंबरच्या होड्या दिसतात किंवा असं होऊ शकतं. किंवा काही लोकांना बेवारशीच मिळाले, त्याचं काय आहे, फिशिंगचा पास आहे नाही आहे ते काही बघितलं जात नाही आणि तशीच्या तशी ती वापरली जाते अनेक ठिकाणी. दुसरा मुद्दा असा आहे की याचं व्हेरिफिकेशन ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे, बायोमेट्रिक व्हायला पाहिजे, ती काय अजून पद्धत याच्यामध्ये आणलेली नाही, त्याच्यामुळे तोही एक मोठा हे आहे. दुसरा असा की जेव्हा होडीचं रजिस्ट्रेशन केलं जातं तेव्हा 10 वर्षाच्या मुलाच्या नावावर केलं जातं. ह्याला सुद्धा कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. त्याची डिमांड आहे माझा की यांना कमीत कमी 21 वर्ष किंवा संज्ञान झाल्यानंतरच्या त्या मुलांच्या नावावर त्या होड्या केल्या पाहिजेत. मला असं लक्षात आलं की इन्शुरन्सचा एका क्लेम बघायला मी गेलो होतो कंपनी मार्फत, तेव्हा ते मुलं म्हटलं हा मालक कुठे आहे तो दाखवा, तर त्यांनी 10 वर्षाचा मुलगा माझ्यासमोर उभा केला, हा मालक आहे म्हणते त्या होडीचा. मग अशा 10 वर्षाच्या मालकाला काय माहितीये की मी काय करतोय काय नाही, बाकीची मंडळी करत असतात. असे अनेक प्रकार याच्यामध्ये बघायला मिळतात. पण ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही शासनाने काहीतरी फोकस करायला पाहिजे आणि ते करण्याच्या साठी माझा सातत्याने प्रयत्न आहे. दुसरा गोष्ट असा आहे की ह्याच्यामध्ये जे बांगलादेशी येत आहेत ते वाया समुद्र किनाऱ्याने येऊ शकतायत अनेक ठिकाणी. आणि दुसरा आता की बंगालमधनं ते येतात आणि बंगालमध्ये त्यांना तिथली आयडेंटिटी वगैरे मिळते, म्हणजे त्यांना आधार कार्ड मिळतं, अन्य रेशन कार्डची सुविधा मिळते, वोटर्स कार्ड मिळतं आणि ते घेऊन आलेले असतात. आता याच्यामध्ये ही लोक काय होतात, बांगलादेश येतात तर कमी पगारामध्ये काम करतात. इथल्या खलाशी म्हणून ठेवायचं तर त्यांना 80-90 हजार रुपये 8 महिन्यासाठी द्यावे लागतात. म्हणजे दर महिना त्यांना 10,000 रुपये द्यायला लागतात, खाण्यापिण्याचा खर्च आणि कपडे. मग हे बांगलादेशी तेवढे घेत नाहीत. बांगलादेशी 6,000 7,000 काम करतात, त्याच्यामुळे पैसा वाचतो म्हणून त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जातं. पण हेच बांगलादेशी जर रेकी करून गेले समुद्रावरती तर मोठ्या देशाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण ते कायमच खलाशी म्हणून समुद्रात जाणार असतात, समुद्रात कुठे काय हालचाल चालले त्याची ते रेकी करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून ते आपल्या भागामध्ये त्याच्यावरती हे करू शकतात. या लोकांकडे मोबाईलही ते वापरतात इथल्या ह्याच्यावरून. हा मोठा एक धोका आहे. आमच्या लोकांना हे कळत नाही की यांना घेतल्यानंतर आमचं नुकसान किती आहे. तोही आता आम्ही काही भागामध्ये त्याचा प्रयत्न करतो. 4 दिवसापूर्वीच माझा एक ठिकाणी कार्यक्रम झाला, त्याच्यात मी म्हणलं की या कोळ्यांना एकदा ह्या सगळ्या विषयामध्ये आणलं पाहिजे आणि त्यांना हे समजावून सांगितण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तिथल्या लोकांनी आता मान्य केला किंवा आम्ही कोळ्यांच्या मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये हा विषय करू म्हणून. पण हे ग्राउंड फ्लोअरला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. बांगलादेशी अनेक प्रकारांनी अनेक ठिकाणी येताना दिसतात. आता मला असं लक्षात आलं फिरत असताना की बांगलादेशी केवळ खलाशी म्हणून होडींवरती काम करतात, नौकांवर काम करतायत मासेमारीसाठी असं नाही, तर सिक्युरिटी गार्ड मध्ये सुद्धा काही ठिकाणी हे बांगलादेशी घुसलेले आहेत, कारण ते कमी पगारात मिळतायत म्हणून. हा मोठा देशाला धोका आहे बांगलादेशींकडनं घुसखोरीच्या माध्यमातून. ओके उदयजी, हा तुमचे हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. मला खात्री आहे की हे मुद्दे ऐकले जातील आणि पुढे पाठवले जातील. मी पण माझ्या तऱ्हेने प्रयत्न करीन. पण उदयजी, हा बोला. हा, आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की बांगलादेशींविषयी आपण बोललो, नेपाळविषयी बोललो, त्यांच्या आयडेंटिटी कार्ड विषयी बोललो, रजिस्ट्रेशनच्या बोट विषयी बोललो, ज्या बोट्स वापरल्या जात नाहीत की ज्या आता म्हणजे निरुपयोगी झाल्या आहेत, जसं शहरामध्ये जनावरे भाकड झाली की त्यांना रस्त्यावरती सोडलेलं जातं, तर तसाच प्रकार हा मला वाटतं समुद्रामध्ये पण होतो. तर अशा बोटींना ज्या म्हणजे एकत्र आणून ठेवता येणार नाही का? जसं मी मध्ये एक असं ऐकलं होतं की आपल्याकडे काही अशी छोटी छोटी बंदरं आहेत, पोर्ट्स आहेत छोटी, की जी वापरात नाहीये, जी वापरली जात नाहीयेत का वेगवेगळ्या कारणांमुळे. या सगळ्या बोटींना जर तिथे आणलं आणि तिथे जर हे केलं तर म्हणजे एका ठिकाणी त्यांना ठेवता येईल, तो एक भाग झाला. किंवा दुसरं तुम्हाला कल्पना असेलच की आपलं गुजरातची जी किनारपट्टी आहे तिथे एक अलग नावाची जागा आहे, तिथे शिप ब्रेकिंग इंडस्ट्री हा एक फार मोठा व्यवसाय आहे. हा, तर म्हणजे कारण काय असते की शेवटी बोट ज्या वेळेला निरुपयोगी होते तर त्याचे सगळेच काही पार्ट निरुपयोगी नसतात, काही काही पार्ट पूर्ण वापरले जाऊ शकतात असं मला तरी वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून. तुम्ही आता त्यावर जास्त लाईट टाकू शकाल. परंतु म्हणजे त्या बोटींना एकत्रित आणणं, एका ठिकाणी ठेवणं आणि ऍट रेग्युलर इंटरव्हल्स त्यांचे बोटीचं रजिस्ट्रेशन चेक करणं, ऍट रेग्युलर इंटरव्हल्स त्यांचे डॉक्युमेंट चेक करणं, ऍट रेग्युलर इंटरव्हल्स की जे तुमचे मच्छीमार नगरं आहेत त्याच्यामध्ये बाहेरचे लोक कोण येत आहेत हे येऊन चेक करणं, हे काम करायला पाहिजे पोलिसांनी किंवा सुरक्षा दलांनी. तर असं कधी तुमच्या पाहण्यामध्ये आलेलं आहे का की सागरी पोलीस नावाचा एक मोठा प्रकार आपल्याकडे आहे, 9-10 पोलीस स्टेशन आहेत,
प्रत्येकाला 50-70-80 किलोमीटरचा एरिया दिलेला असतो आणि 50-60 त्याची स्ट्रेंथ असते. तर सागरी पोलीस जी तुम्हाला सुरक्षा पुरवतायत त्याच्याविषयी आपण काय सांगाल हे मला एक सांगा. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी काय बघितलेलं आहे आणि जास्त महत्वाचे करायला काय पाहिजे, कारण शेवटी चुका होऊ शकतात पण करायला काय पाहिजे. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की तटरक्षक दल किंवा कोस्टगार्ड हे सुद्धा सुरक्षेकरता जिम्मेदार असतात, ते त्यांचं पेट्रोलिंग चालतं. तर तुम्ही त्यांच्या कामाकडे कसं बघता आणि त्यांनी काही अजून काही करायला पाहिजे का की ज्यामुळे सुरक्षा व्यवस्था ही थोडीशी अजून मजबूत होऊ शकते. उदयजी. ओके. सागरी पोलीस स्टेशन आहेत अनेक ठिकाणी. रायगड जिल्ह्यातही मी राहतो, त्याच्या बाजूला एक सागरी पोलीस स्टेशन आहे देगी नावाचं. पोर्ट आहे देगीला, तो इथून जवळजवळ 15 किलोमीटर वरती आहे. पोलीस स्टेशन 15 किलोमीटर लांब आहे. सागरी पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरला आपण विचारलं सागरी पोलीस स्टेशनचा अर्थ काय, तर ते त्यांनाच सांगता येत नाही नक्की की सागरी पोलीस स्टेशन म्हणजे काय आणि त्यांनी काय करावं. मध्यंतरी मी त्यांना असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणले आम्ही रात्रीचा गस्त घालतो किनारपट्टीवरती. 1 राऊंड किंवा 2 राऊंड किनारपट्टीवरती जीप घेऊन फिरतात, पण मग त्यावेळेला काही दिसत नाही की हे परत येतात. पण सागरी पोलीस स्टेशनवाल्यांना खरं हे काम दिलं पाहिजे आणि त्यांना ही माहिती सांगितली पाहिजे शासनाने. किंवा कोळ्यांच्या होड्या, तुम्ही आता जसं म्हणतात की त्यांच्याकडे खलाशी कोण आहेत, कशा राहतायत, कुठे राहतायत, या सगळ्याची त्यांनी खातरजमा केली पाहिजे. जसं भाडोत्री एखादा ठेवला तर भाडोत्रीची माहिती घरमालकाने दिली पाहिजे. तसं किमान या कोळी बांधवांना हे केलं पाहिजे, कंपल्शन केलं पाहिजे किंवा तुमच्याकडे जो खलाशी ठेवणार आहे त्याची पूर्ण माहिती, त्याचा स्थानिक पत्ता, त्याचा मोबाईल नंबर, तिथल्या घरच्या माणसाचा एखादा फोन नंबर, ही सगळी माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन म्हणून देण्याची आवश्यकता आहे, ती काही दिली जात नाहीये. आणि यासाठी शासनाने त्यांच्यावरती थोडंसं वजन खर्च करून शासनाचा आदेश काढून त्यांना ते करायला लावलं पाहिजे या लोकांना. म्हणजे मच्छीमारांनाही लावलं पाहिजे आणि पोलीस स्टेशनला, त्या सागरी पोलीस स्टेशनवाल्यांनाही त्यांनी ते हे केलं पाहिजे, आदेश काढला पाहिजे की तुम्ही तिथे जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्या. आता तटरक्षक दल आणि हे जे आहेत ते मी आता त्या दिवशी मी हे करत होतो की अपडेट करायसाठी, तर तटरक्षक दलाचे काय 20 पॉईंट आहेत आतापर्यंत, पण 20 पॉईंट वरती जे तटरक्षक आहेत त्यांना ड्रेस दिलाय, त्यांना त्यांचा सिम्बॉल दिलाय तटरक्षक दलाचा, पण त्यांना पेमेंटच दिलं जात नाही. कालच मला एकाने फोन करून सांगितलं की साहेब आम्हाला आता ऑगस्ट महिन्याचा आलाय 2 वर्षातलं पेमेंट. आता जर त्यांना पेमेंट मिळत नसेल तर मग ते दुसरीकडे काहीतरी 2 नंबरचा व्यवहार करणारच आहेत, कुठून तरी 4 पैसे मिळवायचा उद्योग करणार. आणि मग हे सगळं जर असं होत राहिलं तर फारच कठीण अवस्था येते सबन ह्याच्यामध्ये. आणि याच्यामुळेच मग फिशरमन कुणाला पैसे देऊन आपली कामं करत असतात, असं निदर्शनास येतं. ओके. उदयजी, आपण पुन्हा काही अतिशय चांगले मुद्दे मांडलेले आहेत की जे मुद्दे, उदयजी. हा बोला. आपण खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही तसे थोडे नोट करू त्याला. आपण अनेक गोष्टी सांगतायत, कारण मला अजून सुद्धा एक आठवतंय की मी ज्यावेळेस 2009 साली एका परिसंवादाकरता गेलो होतो, तर त्यावेळेला सुद्धा असं समोर आलं होतं की नौदल म्हणा, तटरक्षक दल म्हणा, त्यांचा एक असं त्यांची एक म्हणजे त्यांचं एक म्हणणं होतं सागरी सुरक्षेविषयी. परंतु जे कोळी तिथे आलेले होते त्यांनी दुसरंच काहीतरी वेगळंच सांगितलं की ज्या पद्धतीने ते दाखवतायत, प्रेझेंटेशन करतायत, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करतायत, माहिती देतायत, इंग्लिशमध्ये चांगलं बोलतायत, तशा प्रकारची चांगली अवस्था ही आपल्याला जमिनीवरती तेवढ्या पद्धतीने दिसत नाही. मला आपल्याला एक 2 स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत की दर 6 महिन्यानंतर सुरक्षा सगळी दलं एकत्र येतात, म्हणजे पोलीस आणि तटरक्षक दल आणि नेव्ही वगैरे, आणि सुरक्षा कवच वगैरे अशी एक्सरसाइज करतात 2 किंवा 3 दिवसाची, ज्यामध्ये ते 3 दिवस असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की काही दहशतवादी वगैरे समुद्राकडनं येणार आहेत आणि तर पकडलं जातं वगैरे. तर या एक्सरसाइजेस तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी कधी बघितल्या आहेत का? या एक्सरसाइजेस कशा प्रकारे होतात आणि त्या अजून जर जास्त चांगल्या करायच्या असतील, आपलं कोऑर्डिनेशन ठीक करण्याकरता, आपलं लोकांचं काम इम्प्रूव्ह करण्याकरता, तर त्यात अजून काही करता येईल का? उदयजी. मी प्रत्यक्ष ह्या विषयात 2 ठिकाणी कार्यक्रम त्यांचे बघितले. लोकांना ते सांगतात असं कोणी आलं तर आम्हाला माहिती द्या वगैरे, आणि आपलाच एक माणूस त्यांच्यात सोडलेला असतो असा की तुम्ही आतंकवाद्यासारखा किंवा असं सगळं आहे, बाहेरच्या भाषा बोलायचा प्रयत्न करतो. ही लोक त्याला पकडतात आणि पकडल्यानंतर त्यांच्या पुढे त्याचा आयडेंटिटी त्याच्याकडनं मागून घेतात आणि मग त्यांनी पोलिसची किंवा कस्टमची किंवा नेव्ही किंवा कोस्टगार्डची जर त्याने आयडेंटिटी दाखवली तर त्याला सोडून देतात.
मुळात हा जो भाग आहे तो पोलीस स्टेशनला नेऊन त्यांनी सोडलं पाहिजे. त्या लोकांच्या समोर सोडणं गैर आहे ना. मग पुन्हा जेव्हा हा प्रयोग करतात तेव्हा लोक म्हणतात काही नाही, ह्यांचीच लोक आपल्याला त्रास द्यायला येतात. असे प्रकार होऊ नयेत. जे काही करायचं आहे प्रशिक्षण म्हणून किंवा त्याचं हे करून म्हणून सराव म्हणून, तर त्याला काही थोडीशी सिक्युरिटी म्हणून पण असली पाहिजे ना. ते लोकांसमोर सगळे विषय उघड होऊ नयेत. आता कसं झालं की असं सगळे मला पालघरला एका माणसाने हा विषय सांगितला, आम्ही पकडला, त्याला मारहाण केली, मग पोलीस आले, तुम्ही मारलात कशाला, आमचाच माणूस आहे, त्याच्यावर आयडेंटिटी आहे, असं त्यांच्या समोर बोलणं चुकीचं आहे. आता जर प्रशिक्षण देताय तुम्ही एखाद्या माणसाला, त्याला नाही कळलं तर ते मारतील थोडंफार, पण मारताना त्यांना तुम्ही गेलाय तिथं तर त्याला थांबवलं पाहिजे, मारू नका, आम्ही आलोत, आम्ही बघू काय करायचं ते. पण तसं होत नाही, त्यांच्या समोरच ते सगळं उघड केलं जातं. ही मोठी फार चूक आहे असं मला वाटतं या विषयामध्ये. आणि मग आता जे पूर्वी एक असा प्रकार होता की होडीमध्ये एक पोलिसांची 2 माणसं, नेव्हीची 2 माणसं आणि कस्टमची 2 माणसं, असं तिघांचं कॉर्डिनेशन असायचं आणि ते शिप घेऊन रात्रीचा प्रवास, दिवसाचा प्रवास करायचा. पण हल्ली ते काही दिसत नाही या भागामध्ये कुठेच करताना. ओके. उदयजी, तुम्ही आता उदयजी, मी आपल्याला थांबवतो. होय होय. आपण सांगितलं की म्हणजे ज्या एक्सरसाइजेस होतात त्याचा उद्देश चांगला असतो, परंतु काही काही वेळा जे लोक पकडले जातात, जे त्यांचेच लोक असतात, त्यांच्याविषयी माहिती नसते. ते तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मला थोडा एक वेगळा मुद्दा विचारायचा आहे की हे मच्छीमार नगर असतात, मच्छीमार नगर किंवा मच्छीमार गावं असतात, तिथे जेट्टी किंवा तिथे एक धक्का असतो. त्या धक्क्यावरनं या बोटी सगळ्या समुद्रात मच्छीमारी करण्याकरता जातात आणि त्याला आपण लँडिंग पॉइंट म्हणू शकतो. आणि मग तिथून मग ते 1-2 दिवस समुद्रामध्ये असतात, मग त्या परत येतात. तर हे जे लँडिंग पॉइंट्स आहेत, जिथून त्या बोटी निघतात आणि किंवा दुसऱ्या ठिकाणी जातात, तर ही कारवाई नीट होते का? त्यांच्यावरती लक्ष ठेवायला कोण असतं? की समजा एखादा माणूस दिवे आगरवरून निघाला आणि जाऊन पोहोचला समजा अलिबागला, तर त्याला काही चेक करण्याकरता काही सुरक्षा व्यवस्था आहेत का? नाही, असं काही वाटत, म्हणजे समुद्राच्या ह्याच्यामध्ये सगळ्याच वेळेला चेक केलं जातं असं काही नाहीये. कारण मी स्वतः फिशिंगला जाऊन बघितलेला अनुभव घेण्याच्या दृष्टीने, किंवा फिशिंग मध्ये काय काय केलं जातं, कसं केलं जातं. मी जेव्हा जेव्हा त्या फिशिंगच्या बोटीवरती स्वतः खलाशांसारखा गेलो, पण तेव्हा मला कधीच लक्षात आलं नाही की चेकिंग झालं. मध्यंतरी चेकिंग करत असताना त्यांच्याकडे काही एखादं कागदपत्र नाही, तर तिथे येणारे जे ऑफिसर असतात चेकिंगला, नेव्हीचे असतील, कोस्टगार्डचे असतील, कस्टमचे असतील, ते त्या लोकांना मारहाण करतात, तुमच्याकडे आयडेंटिटी वगैरे नाही. आता समुद्रामध्ये मारहाण झाल्याने एखादा जर समजा त्याच्यामध्ये काही मेजर प्रॉब्लेम त्याला आला, तर त्याला किनाऱ्याला आणण्यास तो 3 ते 4 तास जातात. असला उद्योग होऊ नयेत. स्थानिक लेवलचे जे काही अधिकारी आहे, पोलीस स्टेशन आहे, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन द्यावी, व अशी आम्हाला होडी मिळालेली आहे आणि त्या होडीवर असा असा माणूस आहे, त्याच्याकडे आयडेंटिटी वगैरे काही नाहीये, तर त्याच्या घरी संपर्क करून किंवा तिथून आम्हाला ह्याची माहिती दिली जावी. आणि ती दिल्यानंतर समजा तो डिफॉल्टर असेल तर त्याच्यावरती कार्यवाही करावी. अशा अनेक मुद्दे मला पाहायला मिळाले. पण अनेक वेळेला पर डेला असं काही चेकिंग असतं असं नाही. महिन्यातनं 6 महिन्यातनं केव्हा तरी एखादं ते चेकिंग येतं आणि त्याच्यामध्ये ही लोक सापडत असतात अशी. आणि जेव्हा लँडिंग वरून ते इथून ह्याच्यावरून जातात, त्या स्पॉट वरून, जेटी वरून किंवा ह्याच्यावरून, तेव्हाही त्याची इन्फॉर्मेशन कुठेच नसते, कोण गेलेत आणि कोण आलेत. कारण त्या ह्याच्यावरती कोणीच नसतं डॉकवरती तिथल्या. आणि अनेक ठिकाणी डॉकच नाहीयेत. म्हणजे आता मी बघितलं तर आमच्या बाहेरच्या गावामध्ये दिघी सोडलं किंवा भरोटकोल सोडलं किंवा श्रीवर्धन सोडलं, तर मध्ये काही पॉइंट्स असे आहेत की त्यांच्याकडे ते जेटीच नाहीयेत. ते कुठेतरी उभे असतात, तिथूनच ते जातात, तिथूनच ते परत येतात, आलेले असतात तिथे. असे अनेक ठिकाणचे आहेत. आता असं शासनाने म्हणलंय की आम्ही अनेक ठिकाणी मच्छीमारांना मच्छी उतरण्यासाठी आणि याच्यासाठी जेट्या बांधून देणार म्हणून. योजना चालू आहेत, कार्यान्वित झाल्यात, काही ठिकाणी त्या मंजूरही झाल्या. पण मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडलात की होड्या उभ्या करायसाठीचा जागा, तर मुळात खुंटाचा खर्च घेतला जातो. शासन खुंटाचा एक हे घेतो, टॅक्स घेतो खुंट म्हणून त्या लोकांकडनं. पण पावसाळी सुद्धा हे लोक कोणाच्या तरी जागेवर नेऊन होडी उभी करत असतात. शासकीय कुठल्या प्रकारची जागा यांना उपलब्ध करून दिलेली नाही की तिथे ते होडी सुरक्षित उभे करू शकतील. आता हा मुद्दा जसा तुम्ही मगाशी म्हणलात, किंवा एकत्रित सगळ्या आणून त्या अनयूज होड्या ज्या नौका आहेत त्या कुठेतरी एकत्र व्हाव्यात, असंही कुठे स्पॉट तयार केलेले नाहीत शासनाने. ते करण्याची आवश्यकता नितांत आहे. ओके उदयजी, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. उदयजी, हो बोला. की असं एक रिपोर्ट आला होता मध्ये की हे जे लँडिंग पॉइंट्स असतात, तिथून त्या बोटी निघतात, फिशिंग बोट्स निघतात,
तर तिथे पोलीस कर्मचारी असतात किंवा त्यांनी तिथे होमगार्ड्सना तिथे नियुक्त केलेलं असतं आणि ते होमगार्ड्स तिथे येऊन ते बोट जी जाते त्याचं नाव नोट करतात, परत आली तर नाव नोट करतात. आणि अनेक वेळा असं दिसतं की ज्या बोटी तिकडनं गेल्या होत्या त्याच्यातल्या अनेक बोटी तिथे परत आल्या नाहीत, दुसरीकडे कुठेतरी गेल्या. तर अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही जमिनीवरती बघितली आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि त्याला आपण मॉडर्न फिशिंग हार्बर्स म्हणायचं की असं घोषणा झालेल्या आहेत की आपण अतिशय आधुनिक अशा फिशिंग हार्बर्स तयार करणार आहोत, ज्याच्यामुळे फिशिंगच्या ज्या मच्छीमारांच्या बोटी असतात त्यांना पार्किंगला जागा मिळेल, त्या ठेवायला जागा मिळेल, ज्याच्यामुळे जर समुद्रात मोठं वादळ वगैरे आलं थोडक्यात जास्त सुरक्षित असतील वगैरे. तर अशी मॉडर्न फिशिंग हार्बर्स तुमच्या नजरेला आल्या आहेत का, हा माझा दुसरा प्रश्न. आणि मग तिसरा प्रश्न मी आपल्याला तिथे जी काही प्रायव्हेट पोर्ट्स आहेत म्हणजे जी एक तर सरकारी पोर्ट असतं, सरकारी बंदर असतं जसं की जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे किंवा मुंबई आहे, आणि काही प्रायव्हेट आहेत, मला वाटतं दिवे आगारे प्रायव्हेट पोर्ट आहे. तर त्याच्याविषयी आपण बोलू. तर पहिले दोन मुद्दे आपण पहिले कव्हर करा की कसं हे केलं जातं. स्थानिक वेळेला आता भरडखोल मायापासून 1 किलोमीटर वरती आहे. मी अनेक वेळेला भरडखोलला जात येत असतो किंवा माझ्या इथूनही तो किनारा दिसतो मी किनाऱ्यावर गेल्यानंतर. पण भरडखोलच्या त्या किनाऱ्यावरती असं कधीच मला दिसत नाही. केव्हा तरी पोलीस फेरी मारतो. ते कशासाठी फेरी मारतो तर तो आपल्याला खायला मच्छी आणावी एवढ्यासाठीच मारतो. म्हणजे तिथे त्यांनी दिवसभर उभं राहून काम केलं पाहिजे असं मला कधीच लक्षात आलेलं नाही. हीच परिस्थिती अनेक ठिकाणी असते अशी. ही लोक फक्त तेवढ्या पुरते जातात आणि तिथनं हजेरी लावून परत येतात. कोणतरी आलं होतं एवढ्या गावकऱ्यांना कळलं की यांची सुरक्षा आणि सगळी माहिती झाली असं ते घरदारलं जातं. अनेक ठिकाणी प्रायव्हेट पोर्ट वगैरे जे आहेत ते आता एक नवीन पोर्ट फक्त रत्नागिरीमध्ये झाला, पण तिथे या फिशिंगच्या लोकांना तिथे काही तिथे जाता येत नाही, उभं राहता येत नाही. आणि दिघी पोर्ट आहे तो वापरा, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अशा याच्यावरती आहे. पहिला जो कॉन्ट्रॅक्टर होता त्या माणसाने दिघी पोर्टला काय केलं, पण दिघी पोर्ट थोडंसं डेव्हलप केलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी बाहेरच्या लोकांना कॉइल्स वगैरे आणायचा, कोळसा आणायला परमिशन दिली, त्याच्यातनं भाडं कमवलं, तेच पैसे त्यांनी युटिलाइज करत राहिला. मी जेव्हा त्या विषयावरती पेपरमध्ये बातमी छापली किंवा हे केलं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी नंतर मग तो कॉन्ट्रॅक्टर बदलला. पण कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी सुद्धा त्याला हे रिस्ट्रिक्शन घातलं पाहिजे, जोपर्यंत बांधून झालेलं नाही पूर्ण तोपर्यंत वापरायला देताच कामा नाही. त्यांनी त्याचे पैसे इन्व्हॉल्व करायचेच ना अगोदर. तो आधी भाडं कमवतो, ते पैसे इन्व्हॉल्व करून त्याच्यामध्ये मग तो पुढे डेव्हलप करत राहतो. ही चूक आहे मोठ्या प्रमाणात. आणि या लोकांना आता बोलू नये, पण तो विषय असा आहे की या लोकांना कोणी वचकच ठेवत नाही आणि वचक नसल्यामुळे हे सगळे प्रयोग चाललेले असतात. आता माझ्या लक्षात आलंय असं की या मच्छीमारांसाठी पोर्ट बांधायचे. मध्ये एक मी जाहिरात पाहिली पेपरमध्ये, ते मत्स्य आयुक्तांनी जाहिरात दिली ठीक आहे, आणि त्याच्यावरती हेडलाईन मध्ये त्यांनी लिहिलं होतं की कर्ज मिळेल म्हणून. मी जेव्हा त्यांना पत्रव्यवहार केला बांद्र्यामध्ये त्या काय अधिकाऱ्याला, तेव्हा तो म्हणला करमरकर तुम्ही आमच्या कक्षेत बसत. तेव्हा म्हटलं माझं युनियनचं पत्र दिलं मी तुम्हाला, महाराष्ट्र मच्छीमार मजदूर महासंघ म्हणून, त्याच्या खाली माझी सही आहे, माझं नाव पत्ता दिलेला आहे मी, आणि तुम्ही कसं काय म्हणताय महाराष्ट्रातलं काम असताना तुम्ही म्हणताय की माझ्या कक्षेत बसत नाही. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना काय कळतं असं त्यावेळेला माझ्या पुढे प्रश्न आला. मी त्यांना म्हटलं ज्या कोळ्यांना तुम्ही जेटी बांधायसाठी कर्ज देणार आहात मुळात सरकारी जागा असतात, समुद्रकिनारी कुठल्याही खाजगी व्यक्तीची जागा असत नाही की तिथे तो पोर्ट बांधेल किंवा जेटी बांधेल. तर ह्याही घटना अधिकाऱ्यांनी आपण तपासून बघितलं पाहिजे, आम्ही प्रसिद्धीला काय देतो काय नाही. आणि मग मी जेव्हा राज्यायुक्तांना भेटलो मत्स्यचा तेव्हा त्यांनी माफी मागितली, साहेब आमच्या अधिकाऱ्यांनी चूक झाली, ते काय वरनं आलेलं होतं त्याला मध्ये पेस्ट केला आणि बाकीचं पाठवून दिलं प्रेस नोट. अहो म्हटलं पण त्यांनी घोळ केवढा निर्माण झाला. आता म्हटलं हा विषय मी मंत्र्यांपर्यंत जाऊन चर्चा केली नाही, तुमच्याकडे येऊन चर्चा करतोय, केवढा अनर्थ होतो या गोष्टीमधनं. म्हटलं एखाद्याची नोकरी पण जाऊ शकते ना माझ्या ऍक्शनमुळे. अशा अनेक बारीक सारीक मुद्दे असतात की हे लक्ष दिलं जात नाही आणि याच्यावर कोणी विचार विनिमय करत नाहीत. ओके उदयजी, मी आपल्याला पुढचं आपण पुष्कळ मुद्दे मांडलेले आहेत. उदयजी, मी आपला एका पुढच्या मुद्द्याकडे येतो. तो मुद्दा सध्या असा आहे की प्रायव्हेट पोर्ट्स मध्ये त्याचं रक्षण करण्याकरता प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजना वापरलं जातं, म्हणजे प्रायव्हेट गार्ड पोलीस. तो एक त्याच्यात काही चांगल्या गोष्टी पण मी एक बघितलं. एक पोर्ट होतं तिथे एक जे प्रायव्हेट सिक्युरिटीला होते ते बाजीत बटालियनची 7 मराठा लाईट इन्फंट्री आहे, त्याचे सुभेदार मेजर त्याचं नाव विसरतो, सुभेदार मेजर हो आत्माराम निकम हे तेथे इन्चार्ज होते आणि ते अतिशय चांगले म्हणजे अतिशय चांगले अधिकारी होते
आणि जर तिथे सुरक्षेला असतील तर तुम्हाला मी एवढी खात्री देऊ इच्छितो की कोणी हिंमत करणार नाही, कारण ते खरोखरच चांगले आहेत. अशी लोक जेव्हा असतील तिथली ते सुरक्षा चांगली राहू शकेल. हो, पण काही दुसऱ्या जर सुरक्षा रक्षकांच्या कंपन्यांना जर काम दिलं खासगीतल्या की ज्याच्यावर अशी कोणी मंडळीच नाहीत तर ती फार सुरक्षा राहील तिथे, असं मलाही नाही वाटत. ओके, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे आणि आता आपण पुढच्या 3-4 मिनिटात थांबणार पण आहोत, आपल्याला वेळेचं बंधन आहे. उदयजी, मला 2 प्रश्न मुख्य विचारायचे आहेत आणि ते प्रश्न असे की सध्या असं मानलं जातं की अजून सुद्धा म्हणजे दहशतवादी हल्ला हा 26/11 नंतर झाला नाही. जे बॉम्ब ब्लास्ट करता जे सामान उतरवलं गेलं होतं रायगडमध्ये, शिखाडीमध्ये, तसं शक्यता ही फारच कमी झालेली आहे. कारण अनेक आहे. आपण खूप प्रोएक्टिव्ह बनलेलो आहे, आपण पाकिस्तानवरती प्रतिहल्ला करतो वगैरे. परंतु इतर काही ज्या गैर गोष्टी आहेत त्या मात्र होतात आणि त्याच्यामधलं एक आहे स्मगलिंग म्हणा किंवा बेकायदेशीर व्यापार म्हणा. तर स्मगलिंग विषयी आणि असं म्हटलं जातं की अजून सुद्धा किनारपट्टीवरती 2-3 गोष्टींचं स्मगलिंग होतं. एक तर सोनं, दुसरं खोट्या नोटा म्हणजे फेक इंडियन करन्सी नोट्स, तिसरे ड्रग्ज वगैरे. कारण आपण बघितलं तर मुंबई किनारपट्टीवरती आणि मुंबईमध्ये, न्यू बॉम्बेमध्ये अनेक 4-5 हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज सुद्धा म्हणजे अफूगाच्या चरस हा सुद्धा मिळाला. तर अशा प्रकारचं जे स्मगलिंग याविषयी आपल्याला काय माहिती देता येईल? नाही, आता कसं झालं की मागे जे ड्रग्स आता तुम्ही म्हणलात तसं जे बॉम्ब ब्लास्टचं आलेलं RDX जे होतं ते माझ्यापासून 4 किलोमीटर वरतीच उतरला गेला होता. आणि त्यावेळेला आम्ही जे काही त्यांच्या मागे लागलो इन्व्हेस्टिगेशन मध्ये, मी स्वतः पत्रकार म्हणून उल्हास जोशी जेव्हा त्या ह्या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन करत होते तेव्हा त्यांच्या बरोबर होतो मी. लँडिंग स्पॉट कुठे आहेत काय आहेत हे मला माहित असल्यामुळे मी त्यांना दाखवला होता आणि त्यांच्याबरोबर सतत 15 दिवस मी इन्व्हेस्टिगेशनला होतो. आता ह्या भागातलं स्मगलिंग आहे ते थांबलंय. पूर्वी ह्या भागात चांगल्या प्रकारे सोनं येत असे, चांदी येत असे, पण ते आणताना हे लोक काय करतात की बोगस काही वस्तू आणतात, ते पहिलं सोडतात लँडिंग करून. जहाजामध्ये कापड आणायचं, टीव्ही आणायचं किंवा असं काहीतरी की ज्याची किंमत फार मोठी नाहीये. आणि मग काय होतं, हे सगळे जे विभाग असतात ते बघणारे म्हणजे कस्टम असतील, पोलीस असतील, ते तिकडे धावत जातात आणि ते तिकडे धावत गेले की हे दुसरीकडे दुसरं जहाज लावतात आणि मग आपलं तस्करीचं काम पूर्ण करतात. पण या बॉम्ब ब्लास्टच्या ह्याच्यामध्ये जे काही कोकण म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर्यंत आम्ही ते इन्व्हेस्टिगेशन करत राहिलो होतो. त्याच्यामुळे आता ह्या भागात तरी स्वतः सध्या तर एवढे मोठ्या प्रमाणात काही स्मगलिंग होत नाही. आता त्यांनी स्मगलिंगचा थोडासा रूट बदलला. म्हणजे पूर्वी ते स्वतः जहाज घेऊन येत होते आणि मग जहाजातून तो माल ह्याच्यावर उतरवला होता ग्राउंड फ्लोअरला आणि मग ग्राउंडवरनं तो जात होता. आता परिस्थितीत त्यांनी बदल केला की आता त्यांनी काय केलं की जे पोर्टमध्ये बाहेरून माल येतो मोठ्या जहाजांमधून, कंटेनर मधून, त्या कंटेनर मधनं आणायची सुरुवात केली. बरं, कंटेनरचं काही लॉक असतो त्याच्यामुळे तुम्ही उघडू शकत नाही. जेव्हा तुम्हाला तो कंटेनर कोणी सोडवायलाच आलं नाही अशी परिस्थिती येते आणि त्या परिस्थितीत जेव्हा त्या कंटेनरचा लिलाव केला जातो आतल्या मालाचा, तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये ड्रग्स आले, शस्त्रास्त्र आले किंवा अन्य काही गोष्टी आल्या. मग तस्करांनी सुद्धा आपले मार्ग बदलायला सुरुवात केली. जसं आपण पुढे पुढे नेऊन काही उद्योग करतो तसं तस्कर जे आहेत हे उद्योगाला लागतात. मागे JNPT मध्ये सुद्धा एक वृत्त प्रसिद्ध झालं होतं की JNPT मध्ये एका कंटेनरमध्ये शस्त्रास्त्र होती म्हणून. अशा अनेक प्रकार घडतात. आता त्यांनी त्याचा मार्ग बदलला स्मगलिंग. म्हणजे स्मगलिंग पूर्णपणे थांबलाय असं नाहीये, पण स्मगलिंगचा मार्ग बदलून स्मगलिंग सुरू झाला आता आणि याच्यावरही कुठेतरी आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न करायला लागेल. ओके, उदयजी, उदयजी, आता वेळेची मर्यादा आहे आणि आता आपण थांबायला पाहिजे. मला वाटतं आज आपण जवळजवळ 40 मिनिटं बोलत होतो आणि यामध्ये आपण अनेक महत्वाचे मुद्दे समोर आणलेले आहेत की जे जनरली सुरक्षा एजन्सीच्या समोर येत नाही. मी प्रयत्न करीन ते अनेक ठिकाणी पाठवण्याचा, बघू कोण काय करत आहे. परंतु हा संवाद आपण याच्या पुढे पण जारी ठेवू. आपल्याशी पहिले बोललो होतो की महाराष्ट्र किनारपट्टीवरची आव्हानं वेगळी आहेत, गुजरातमध्ये वेगळी आव्हानं आहेत, मग कर्नाटका वेगळं, केरला वेगळं, पश्चिम बंगाल हे वेगळं आहे, ओरिसा वेगळा आहे. नंतर केव्हा तरी कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करू आणि त्याविषयी सुद्धा बोलू. पण आज आपण पुष्कळ ग्राउंड हे कव्हर केलेलं आहे आणि मला एक मुद्दा जो माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा येतो तो म्हणजे असा की या कोळी समाजाचं शिक्षण व्हायला पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, त्यांचा उद्योगधंदा चांगला करायचा.
आणि हे जर आपण कॉलेजेसची किंवा स्कूल्सची वाट पाहत थांबलो तर म्हणजे याला खूप वेळ लागेल आणि वेळ एवढा लागणार आहे. आपल्याकडे नाहीये. तर नाही, मला नाही. वाटतं की समजा जर आता कोळी समाजाची संख्या किती आहे याचा मला अंदाज नाही, पण असं मानलं जातं की 1-1.5 कोटी 1 कोटीच्या आसपास कोळी समाज समजा महाराष्ट्रामध्ये असावा. तर होय. जर त्यांच्या त्यांच्या गावातच जर 2-2, 3-3 दिवसाचं ट्रेनिंग सरकारतर्फे आपण ऑर्गनाईज करायचं म्हटलं तर ते एक चांगला पर्याय नाही का? म्हणजे उगीच मोठी मोठी प्लॅन तयार करायची, कॉलेजेस तयार करायची, त्याची पायाभरणी करायची, त्याला मोठं नाव द्यायचं आणि त्याला तयार व्हायला 5 वर्ष लागतील. त्याच्यापेक्षा प्रत्येक मच्छीमार नगरामध्ये जाऊन, मच्छीमार नगर किती आहेत मला माहिती नाही, तिथे जाऊन ट्रेनिंग करायचं 2 दिवस, 3 दिवस किंवा 4 दिवस किंवा 5-6 दिवस जे काही असेल ते. आणि ते म्हणजे विद्यार्थ्यांकडे जाऊन पोहोचायचं. विद्यार्थ्यांना पोचला. शाळेमध्ये आणण्यापेक्षा तिथे जाऊन पोचायचं आणि सगळी 100-150 जेवढी मच्छीमार नगरं असतील तिथे हे ट्रेनिंग करायचं, ज्याच्यामध्ये जे 3-4 प्रकारचे जे लोक तुम्हाला लागतील, एखादा सुरक्षावाला, एखादा सायंटिस्ट, एखादा कसं काय मच्छीमारी करायला पाहिजे करायला वगैरे, पाहिजे. ते सिलेबस तयार करून आपण ते करू शकतो. तर याच्यावरती तुमचं एक मला ओपिनियन द्या आणि त्यानंतर आपण थांबूया. उदय. या संदर्भात फिशरी डिपार्टमेंटकडे एक प्रशिक्षण केंद्राच्या संबंधातले काही कागदपत्र आहेत. पण आता तुम्ही म्हणलं तसं हे ग्राउंड फ्लोअरला जातच नाही आणि त्यांच्यापर्यंत नाही. आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही ट्रेनिंग देऊ असं म्हणतात. पालघर जिल्ह्यामध्ये त्याचं एक सेंटर आहे, ट्रेनिंग सेंटर मच्छीमारांसाठीचं. त्याच्यानंतर रत्नागिरीला त्या शिरावळी म्हणून भाग आहे, तिथं एक ट्रेनिंग सेंटर आहे कॉलेजचं. पण याच्यामध्ये लोक जात नाहीत आणि ह्या लोकांना आम्ही निश्चित, आता तुम्ही म्हणलं तसं मलाही तो बरेच दिवस माझ्या डोक्यातला विषय आहे की ग्राउंड फ्लोअरला या लोकांच्या मध्ये जाऊन त्यांनी 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा कॅम्प घेऊन त्यांना त्यातली माहिती दिली पाहिजे, ट्रेनिंग दिलं पाहिजे. हे करता येऊ शकतं. मी मध्ये मत्स्य आयुक्तांना म्हणलं की तुम्हाला असं काही करायचं असेल मलाही बोलवा, मी एखाद दिवशी येईन, मलाही या विषयात काही माहिती आहे. मी स्वतः काही संशोधन करत असतो, मत्स्य का नाही, मत्स्य तुटवडा काय आहे, अन्य काही गोष्टी आहेत, मी त्याच्यात येऊन तुम्हाला इन्व्हॉल्व करून माहिती देऊ शकेल, मला इन्व्हॉल्व करून घेतात तर हो म्हणले. पण पुढे ते काही हल्लेलं नाहीये का. एकदा आपल्याला जसं संयुक्तपणे जाऊन त्यांच्याशी बोलणं करावं लागेल आणि मग त्यांच्या बोकांडी बसूनच ते करून घ्यावं लागेल, तर ते होईल. ओके. ओके उदयजी, आज आपण पुष्कळ बोललो या विषयावरती, परंतु वेळेचं बंधन असतंच, त्याच्यामुळे आपल्याला आता थांबावं लागेल. तर आता मी फक्त आता मी शेवटी एवढंच म्हणणार आहे की आज आपण इथे आला आणि अनेक महत्वाच्या विषयावरती आपण आम्हाला माहिती दिली, अनेक गोष्टी ज्या करायला पाहिजेत त्याच्याविषयी आपण बोललो. पण मला वाटतं या सगळ्याचा निचोड एक असा आहे की जर आपण 3 किंवा 4 दिवसाचं ट्रेनिंग प्रत्येक मच्छीमार नगरात जाऊन देऊ शकलो, ज्यामध्ये म्हणजे मच्छीमारीला मॉडर्न करण्यापासून तर सुरक्षा भंगही होता त्यापर्यंत सगळंच आपण कव्हर केलं, तर हे 3-4 दिवसाचं कॅप्सूल म्हणा, 3-4 दिवसाचं ट्रेनिंग म्हणा, 3-4 दिवसाचं प्रशिक्षण म्हणा, हे जर केलं तर आपण या समाजाला पुष्कळ मदत करू शकतो. आणि जर समाजाला मदत केली तर त्याच्यामुळे मदत आपल्याला सुद्धा देशाच्या सुरक्षेकरता सुद्धा होऊ शकते. कारण मग ते देशाचे कान आणि डोळे बनून समुद्रामध्ये जे सुरक्षा भंग होतात, ज्या गडबडी होतात त्याच्याविषयी आपल्याला माहिती देऊ शकतात. तर मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण आता इथेच थांबूया. पुन्हा केव्हा तरी भेटूया याच विषयावरती पुढे चर्चा करण्याकरता. तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांना एकदा जय हिंद म्हणून आपली रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय.